नमस्कार मित्रांनो, मी कोकणचा फोटोवाला परेश सनप. आज बऱ्याच दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो यूट्यूबवर. तर आता चाललो तर आम्ही रानामध्ये फिरायला. मस्त घरी आराम करत होतो तर मित्रांचा फोन आला आहे की चला रानात जायचं फिरायला. तर बाकीचे गेलेत, आता मी मागून चाललो पुढं. तर आजची आपली असणार ती म्हणजे भटकंती म्हणजे जंगल सफर. तर बघूया या भटकंतीमध्ये काय मजा आहे. बेकार ऊन लागतं आहे मित्रांनो. बघू शकता माझ्या मागे आहे तो आरेबुद्रुक गाव आणि मी आता आलो आहे वरती जंगलामध्ये. बाकीची पोरं वरती आहेत, आवाज देतात, त्यांना भेटूया. आत्ता आपली भेट होते तो म्हणजे माझा जिवलग मित्र श्रवण, उर्फ त्याला नाव दिलं आहे खाजाबाई. आणि ही लवकरच आप्पाची गँग. सुमित भाई, भाई कोलबी आणि हा सध्या चर्चेत असलेला चॉकलेट बॉय. नाद बैलगाडा शर्यत. हाच फोन करून मला बोलवला मित्रांनो. बघू शकता, नक्कीच मजा येणार मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला, कारण आपल्यासोबत आहे ती म्हणजे आप्पाची गँग. वारुल गुलाबाई तो गुलाबाई तो उसकी आई और उसका बेटा बोला काय माहित. रामफल नको दे टाकून. आता आम्ही आहोत ते म्हणजे बंगल्यावर आणि इथून मस्त गावाचा व्ह्यू एन्जॉय करता आहोत. आणि हा आहे गावाचा व्ह्यू. भर उन्हातून एवढ्या वरती आलो. हाच होती म्हणून असा आधा बोलतोय. हे हमारा भाई नाद बैलगाडा ओम भाई. क्या बोलते है तू इस ब्लॉग में? बोल चल. काहीतरी बोल, काहीतरी सांग. कसा वाटतं तुला? मी एक कविता बोलते सुंदरशी. बोल बोल. बंगल्यावर आता डॉगेश भाई आलाय आमच्या पाठलाग करत. ये भाई ये. घाबरला तो ओम, तुला घाबरला. एवढ्या जण जर आले तर 4 पाय पकडतील त्याचं आणि बोचावर फटका मारणार त्याच्या. अब डॉगेश भाई घाबरला, त्याला माहित आहे हे कार्यक्रम करतील. हा आहे रुद्र भाई, सध्या चर्चेत आहे, नुसता पोरी पटवतोय. तर रुद्र, आजच्या व्लॉग मध्ये तू काय सांगशील, काय असायला पाहिजे? असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. बंगल्यावर नाही आलो आपण भावा, आता आलो जंगलात आंबा काजू खायला. मग असावा सुंदर काजूचा झाड, असावा सुंदर जांभळीचा झाड. तर रुद्र सुद्धा एक मोठा रील स्टार आहे, त्याने सुद्धा आपला अकाउंट गाजवला आहे, चर्चेतला गेला. 15-20 मिनिटं डोंगर चढून आता कुठं आम्ही फायनली जांभलीजवळ पोहोचलेलो आहोत. हा जरा सुकून भेटलाय. आणि आले आले यांची भांडणं सुरू झाली चढायला. माकडा झाडावर चढतायत. चड्डीकट चढला. खाजाबाई कुठं आहे? माकडा चढली झाडावर. जांभलं पिकलेले आहेत, काही हिरवे आहेत, पण एक सुकून भेटलाय. कुठं कुठं चढलीत ते आता आपण जांभळांचा आनंद घेऊया. आता बाई चढ बाई. म्हणजे श्रवण इकडे आहे, हा रुद्र आणि सुमित, आणि हा ओम भाई, आदा पाटील. नाकात कुठे जातील? बोलतोय आज भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला बॅनर बनव, कारण आज काय मी ऐकणार नाही. बोलतोय पूर्ण जांभलीच्या टोकाला जाईल, पण आज जांभला खाल्ल्याशिवाय काय राहणार नाही. आदाला पण घेऊन जा तिकडे वरती. बाई आहे, त्याला काय झाडावर चढता येत नाही, त्यामुळे बाहेर बसलं. जादूला काय झाडावर चढता येणार नाही म्हणून जादू काय पाडतायत ते खातय. कोलबी कडप्पा पहिले. तू माकडासारखाच बसलायस वरती. खूप रिक्स घेतले जांभूल खाण्यासाठी. हा सुजल तर कुठं आलाय? बकरीच्या लेंड्यासारख्या जांभली आहेत.
गुड्डू लेंडी जांभूल म्हणून हिला लेंडी जांभूल नाव आहे. तुला एवढे मोठे फांदी दिले तोडून खायला, तर तू बाई आहेस, तुला झाडावर चढता येत नाही, मग काय करशील? मी पण बनवतो टाकतो सगळ्या नाही काढाय व्हिडिओ काढायला पाहिजे भावा. बस आपण बाई आहे बघा, याला पण झाडावर चढता नाही. अरे व्हिडिओ कोण काढेल मग? मी पण आहे व्हिडिओ काढाय. ह्या बघ आपल्याला दिलेत एवढ्या जांभळी खायला, कसा खायचं खायचं. स्वयं जा झाडावर चढ जा. अरे जा, जादू बोलते, जा चढ जा, चढ जा. का जमणार नाही तुला? एकदा एक ट्राय कर ना. जवळच जा, जवळच जा. सुमित आणि इकडं सुजल आणि ओम. सुजलचे पाटले बोचावर पडलास ना चांगला निघतील. माकडांपेक्षा बेकार माकडा आहेत. आता गुड्डूला राग आलाय, त्याला बाई बोललो तर लगेच झाडावर चढला. गुड्डू तसा माकडासारखा चढतोय. हे तुझ्या आईला माझ्या काय मारतोस बिया पेक्षा हा माकड एकदम भयानक आहे. वस्तूच आहे एवढ. बघा कसा खातय. जादूला काय चढायला जमत नाही तर आपलं खाली डिपतय. जा चढ जा वरती, दाखव किती गोला गेली. आणि ओमच्या आत गेल्यात म्हणून पाटेला धरून बसलाय. आणि ही बाई आता माझ्या चिडले. स्वयंनी जांभला खिशात भरून ठेवली. हे बघ खिशात भरून ठेवलेली एवढी दिली. मे महिन्याची सुट्टी आणि तुम्ही हा रानमेवा येऊन खाल्लात नाही तर मजा नाही मित्रांनो. रवी तुला खालती रे, तुझा असा भेटशील ना आमच्या भलता येत इकडे बसलाय काय तिकडं काय मग उन्हात नको खा. बाई सारखा मारतय. जांभला वा सगळ्या माकडांचा पोट भरलाय. आता आता कुठे दौरा आहे आपला? पवाय का काजूवर जायचा? मग फायनली जांभूल खाऊन झालेले आहेत आणि आता आमच्या जीभ बघू शकता तुम्ही कशा आहेत. हा सेलिब्रेशन भारी होता. ग्रुपचा लीडर आहे तो म्हणजे गुड्डू आणि ओम. आता बघूया आपल्याला कुठे घेऊन जातात. काजूवर आंब्यावर पोहायला घरी. आता बकरीच्या लेंड्या खाऊन झाल्यात. श्रवण आता बकरीच्या लेंड्या खाऊन झाल्यात. आता आपण कुठे चाललोय? डुकराच्या अंड्या काय कुठे आहेत त्या डुकराच्या अंडे? कुठे आहेत डुकराच्या अंडे? पाटील कुठे? डुकर आला आणि तू काय बघशील डुकराला? अरे सेल्फी स्टिक जिंबल बघू शकता. रील क्रिएटर आमचे रील स्टार. हे आपली घे व्हिडिओ घे ओम घे. आता उचल आपला. आणि हा बघू शकता आमचा जिंबल. आता जांभळं खाऊन झाली मित्रांनो. आता आम्ही चाललो ते म्हणजे काजूच्या शोधात. तर बघूया आता काजूवर काजू आहेत की नाही. सगळी आप्पाची गँग आहे. सगळ्यांनी 10वीची परीक्षा दिली आहे त्यामुळे आता यांना सुट्टी आहे. त्यामुळे खूप एन्जॉय करतात गावात. रोज कामच काय दुसरी. आता या माकडांनी जांभळं जाम खाल्ली आहेत. ताण लागले ताण. आता काय पिशील? पाणी मागत होत तलावामध्ये. श्रवण बोलते जाम काढतील खालून बोलते. जायचं की नाही?
अरे काय मग काजूवर जायचा कॅन्सल झाला आहे. सुजल बोलतोय काजू काही चालाय नाही. आता काय आंब्याच्या शोधात आहोत. बघूया आंबा काय भेटतात काय. कच्चा काय खातस आंबा. पवायचा प्लॅन चाललाय पण पवायला भेटेल की नाही याची अपेक्षा नाही. तिकडे बघा त्याला भीती वाटते. एखादा भीती वाटते पवानी नाही म्हणून. एखादा असं आहे. त्या कारणाने घरी नाही राहायचा गावात याचा पवन. तर ड्रम बांधल कबराला आणि पवानी शिकले. नो इथे आमचा काजूचा प्लॅन पण कॅन्सल झाला आणि इथं पोहायला केलेला प्लॅन तो पण कॅन्सल झाला. एवढ्या उन्हात ना पण आम्ही जंगल सफर करतोय. कारण का तर आमचा मुंबईवरून खास मित्र आलेला आहे म्हणजे स्वयं. त्याच्यासाठी हा चांगला प्लॅन आहे. त्यासाठी आम्ही वर श्रवण तुझ्यासाठी कपडे खास. श्रवण तुझ्यासाठी कपडे. रुद्राला पण गर्लफ्रेंडला द्यायला गिफ्ट. या भर उन्हातून आता आम्ही चाललो तो म्हणजे आमचा आरेबुद्रुक गावचा देवीचा कडा मिनी देवकुंड. तर लवकरच तुम्हाला दाखवतो उन्हाळ्यातील त्याचं दृश्य कसं आहे. आणि आपल्या मागे आहे तो म्हणजे श्रवण. बाकीची गँग पुढं आहे. या उन्हातून फिरताना तुला काय वाटतंय. जाम ऊन लागते रे. पण काय वाटते काय ऊन लागते तरी पण बघावं वाटते आता आपल्या देवीचा काढा काय झालाय का आता तिथं पडतात नाही. मग काय करायचं जाऊन तिथं आपण. काय आता बघू तिथं काय कसं काय. पाणी असलं तर पावशील काय. पाणी असलं तर पावायचं. पाणी कुठलं आता असेल त्यात असेल थोडासा असेल थोडा. मग पावशील एवढं पाण्यात खादूर पाण्यात पोहत. तंगडतोड करून आता आम्ही पोचलो शेवटी आमचा मिनी देवकुंड इथे. हो एकदम कडक नजारा असतो बघायला. आणि ह्याच्यावरती आहे तो म्हणजे मिनी देवकुंड. पाणी आहे का आता त्याच. आणि या डबक्यात अजून पण पाणी आहे तिथं. चटणी हिरवी चटणी. आणि याच्यावरती तिथे एकदम कोपऱ्यामध्ये आहे मिनी देवकुंड. आणि आता आमचा प्रवास तिथंच आहे. आता फायनली आम्ही पोहोचणार देवकुंड. हाच तो नजारा. पावसाळ्यामध्ये सगळ्यांना आकर्षित करणारा आरेबुद्रुकचा वॉटरफॉल. थोडा सुकून मिला. मरशील उडी मारलीस तर पेटीची तारा पण नाही भेटणार. मिनी देवकुंड आरेबुद्रुक. पावसाळ्यात मित्रांनो इथून उड्या मारतात. आणि हा पूर्ण इथं पाण्याचा फ्लो असतो. आणि आता उन्हाळ्यात बघायला भेटतं या दगडी किती मोठ्या आहेत. मित्रांनो ज्या वॉटरफॉल जवळ आम्ही आता आलो त्याचे व्हिडिओ आहे. बघू शकता एकदम क्लासिक व्ह्यू आहे. नजारा आहे कडक. ये है हमारा मिनी देवकुंड आरेबुद्रुक वॉटरफॉल. आमचे सायंटिस्ट कसला तरी शोध लावतात इथे काय केलंय. कोणता तरी पक्षी मारलाय. अशा प्रकारे आता आमची जंगल भ्रमंती पूर्ण होत आहे. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघतो. बघू शकता किती ऊन आहे. त्या एवढा घाम भूक लागली आता. आणि आता आम्ही घरी निघतो. मित्रांनो तो दिसतोय तो म्हणजे आमचा आरेबुद्रुकचा वानखेडे. तिथं आम्ही रोज संध्याकाळचं खेळायला येतो. आणि आता आम्ही आलोत जवळजवळ गावाच्या जवळ आलोत. आणि आता आमचा परतीचा प्रवास होतोय. फायनली गावाजवळ आलोत. गुड्ड्या नजारा देख भाई. फायनली गावाच्या वरती आहोत आम्ही. नजारा कडक वाटतंय. हे बघू शकता तुम्ही
कोकणचा फोटोवाला जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा डोळ्यासमोर येतं ते म्हणजे आरेबुद्रुक गाव. गुड्ड्याभाई दमलेला दिसतंय ट्रेक करून. गुड्ड्याभाई दमलाय. गुड्ड्या आता एनर्जी बुस्टर मारणार घरी गेला. जादूभाई पण दमलाय. आज मुतणार चड्डी काय. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या व्लॉगचा इथे शेवट होतोय. तर आता आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.